नुकसानाची। मिरजेत वादळी पावसाने घराचे पत्रे उडून 6 ते 7 कुटुंबांचा संसार उघड्यावर। घरावर झाड पडून मोठे नुकसान। काही ठिकाणी विद्युत पुरवठा रात्रभर खंडित। सुदैवाने जीवितहानी नाही। पंचनामा करून तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची नगरसेवकांची मागणी। रात्री पुन्हा वादळी पावसाने मिरज शहराला झोडपून काढले। वादळी वाऱ्याने झाडांच्या फांद्या घरावर पडल्या तर घराचे लोखंडी पत्रे उडून जाऊन संसार उघड्यावर पडले आहेत। जुना हरिपूर रस्त्यावर मुख्य विद्युत प्रवाह करणाऱ्या तारा तुटल्याने मिरज शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता। ईदगाह माळ रस्त्यावर झाडाच्या फांद्या विजेच्या तारावर पडून धनुष्याप्रमाणे विजेचे खांब वाकले होते। रात्रभर वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपड करत होते, तर महापालिका वृक्ष विभाग तसेच अग्निशमन दल यांच्या मदतीने घरावर पडलेली झाडे हटवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू होतं। बरगालेमळा रस्ता नंबर 3 येथे घराचे लोखंडी पत्रे उडून 100 ते 150 फुटावर पडल्याची घटना घडली आहे। मंगेश निवृत्ती वाघमारे यांच्या 4 खोल्यांचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून घरातील संसार उपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण भिंती ढासळून फ्रीज, टीव्ही, पंखे, खाण्यापिण्याचे साहित्य, संसार उपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाले आहे। रात्रभर या कुटुंबांनी दुसऱ्याच्या घरात आसरा घेतला होता। हे उडालेले लोखंडी पत्रे मॅकलिन फ्रँकलिन इंजिनियर यांच्या सिमेंटच्या पत्र्यावर पडून त्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले। 6 ते 7 कुटुंब आज उघड्यावर पडले आहेत। यावेळी नगरसेवक मोहन वाटवे, सामाजिक कार्यकर्ते विवेक बंडू शेटे, जितू ढोले यांनी घटनास्थळी पाहणी करून नुकसानाची माहिती तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना दिली। तातडीने पंचनामे करून कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे। याबरोबरच रात्री वादळी वाऱ्याने ईदगाह माळ नागरगोजे चिमणी येथील स्मिता सतीश सुपणेकर यांच्या कौलारू घरावर झाडाची मोठी फांदी पडली होती। या 4 ते 5 खोल्याचे छताचे वादळाने झाड पडल्यानंतर पूर्ण कुटुंब किती रात्रभर पावसामध्ये भिजत भीतीच्या छायेखाली होते। काल रात्री प्रचंड वादळासह मोठा पाऊस या भागात झाला। आज इथं आपण बरगाले प्लॉट परिसरात आहोत। इथं या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे प्रचंड नुकसान झाले। इथं राहणारे सर्वसामान्य गोरगरीब नागरिक जे आहेत, त्यांच्यात मंगेश वाघमारे असतील, मॅक्विन इंजिनियर, प्रियंका हत्तेकर आणि बऱ्याच जणांच्या घराचं प्रचंड असं नुकसान झालं आहे। पत्रेच्या पत्रे शेडच्या शेड उतरून जवळजवळ एक 50-60 फुटाच्या पलीकडे जाऊन पडलेत। पोल तुटलेत, अन्नधान्य सगळं खराब झाले। घरातल्या चांगल्या महागातल्या वस्तू ज्या यांनी हप्ते भरून ज्यांनी घेतल्या आहेत त्या सगळ्या त्याची नासधूस झाली, नुकसान झाले। आणि आज जर बघितलं तर इथं ह्या माणसांना, नागरिकांना आज दिवसभर राहायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे आज इथली आम्ही तातडीनं पाहणी केली आहे। माननीय तहसीलदार मॅडम मोरे मॅडम यांच्याशी आत्ता संपर्क साधला आहे आणि मिरजेचे जे तलाठी आहेत त्यांना त्यांनी आदेश दिले तिथे येऊन पंचनामा करायचे। या सर्व लोकांचे झालेल्या नुकसानीचा योग्य रीतीनं पंचनामा आता केला जाईल आणि ह्यांना जास्तीत जास्त चांगली अशी आर्थिक मदत मिळेल यासाठी शासनाकडून दिली जाणार आहे, याचा आम्हाला आता शब्द दिला आहे तहसीलदार मॅडमने आणि आम्ही सुद्धा पाठपुरावा करू। त्याच पद्धतीनं आमचे नेते आमदार डॉक्टर सुरेशभाऊ काडे यांना सुद्धा आम्ही इथली सगळी माहिती आता तातडीनं पाठवतोय आणि ते आता अधिवेशनात आहेत, ते सुद्धा नंतर उद्या परवा आल्यावर इथं पाहणी करतील आणि यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चित पाठपुरावा करू। गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहणं आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे आणि आता पावसाळा जवळ आला आहे। अशा घटना घडत असल्या तरी या इथल्या नागरिकांनी धीर धरावा। आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत। शासन त्यांना निश्चित मदत मिळवून देईल। नमस्कार, मी अर्चना सतीश सुपणेकर। काल रात्री अचानक वादळ वारं सुरू झालं। माझं घर कौलारू असल्यामुळं माझ्या घरावर दारात असलेलं सरकारी झाड पूर्णपणे एक बाजू सरकारी झाडाची माझ्या घरावर पडली आणि माझ्या घराचं प्रचंड नुकसान झाले। त्याचे व्हिडिओ वगैरे सगळ्यांनी घेतलेले आहेत, तुमच्या वार्ताहरांनी पण घेतलेले आहेत। तर प्रचंड नुकसान झालेलं आहे। जीवित हानी होता टळली आहे, थोडक्यात टळली आहे। त्यामुळं हे जे नुकसान माझं झालंय त्याची जबाबदारी पूर्णपणे महानगरपालिकेची आहे आणि त्यांनी मला माझी नुकसान भरपाई द्यावी।
रात्रभर आम्ही असंच उघड्यावरच होतो ना आम्ही. काय आमच्याकडे दुसरा काही सोर्सच नव्हता आमच्याकडे. नुकसान झाले अतोनात, म्हणजे पूर्ण घरच माझं खाली आलेलं आहे. भिंतींचं पण नुकसान झालेलं आहे. माझं नाव मॅकलिन फ्रँकलिन इंजिनियर, राहणार बरगाले माळा. काल संध्याकाळच्या सुमारास आम्ही घरात असताना अचानक वादळ वारा आलं आणि त्याच्यामुळं तब्बल 3 ते 4 कुटुंबाचे आयुष्य संसार सगळा खराब झाला. त्यामध्ये पत्रे उडून तब्बल 50-60 फुटावर जाऊन पडलेत आणि घराची खूप नासधूस झाली. ज्यामध्ये साधारणतः प्रत्येक कुटुंबाचं नाही म्हटलं तरी पण एक 1.25-1.5 लाखापर्यंतचं नुकसान झालेलं आहे. आणि ह्याच्यामुळं देवाची कृपेनं कुठली जीवितहानी झाली नाही आहे, पण आर्थिक घराची खूप नुकसान झालं आहे. तर कृपा करून आम्हाला दखल घ्यावी हीच विनंती.